तर हे दृश्य आपण पाहतो पुण्यामधून आता दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। तर ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच राज ठाकरे बोलणार असं सूत्रांकडून कळतंय। राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार आहे तशी सूत्रांची माहिती आहे। तर ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळे या देखील उपस्थित राहणार आहेत अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। शेकापचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे त्याचबरोबर प्रकाश रेड्डी यांचं देखील भाषण होणार। ठाकरेंच्या मेळाव्यामध्ये पहिल्यांदाच राज ठाकरे बोलणार असं देखील सूत्रांकडून कळतंय। तर पुण्यावरून मुंबईच्या दिशेने रवाना झालेले हे कार्यकर्ते आपण पाहतो आहोत। आजच आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा अशी प्रतिक्रिया या दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेली आहे। दोन्ही बंधू आमचे नेते जे सांगतील ते आम्हाला मान्य असेल। तर दुसरीकडे आपण पाहतोय वरळी डोम परिसरामध्ये आता पोलीस दाखल झालेले आहेत। दोन्ही ठाकरे बंधूंच्या भाषणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे आणि तत्पूर्वी वरळी डोमच्या या सभागृहामध्ये जय्यत तयारी झालेली आहे। दरम्यान पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पोलीस सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये असणार आहे कारण राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते मुंबईमध्ये आज दाखल होणार आहेत। वरळी डोममध्ये आता पोलीस यांच्याकडून तपासणी करण्यात येते आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतोय वरळी डोमच्या सभागृहामध्ये अशा प्रकारे महाराष्ट्राचा नकाशा आणि आवाज मराठीचा असं लिहिण्यात आलेलं आहे। बाळा नांदगावकर त्याचबरोबर इतरही मनसेचे नेते हे पाहणीसाठी आता तयारीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। तर हे व्यासपीठ आपण पाहतोय छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरे आणि इतरही महामानवांचे फोटो आणि प्रतिमा या व्यासपीठावर ठेवण्यात आलेले आहेत। सुरुवातीला राज ठाकरे बोलतील आणि त्यानंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होईल अशी माहिती आता सूत्रांकडून मिळते आहे। ठाकरे बंधूंचा आज मुंबईच्या वरळी डोममध्ये हा मेळावा पार पडतो आहे। मराठी सक्ती आणि हिंदी विरोध या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत आहेत। जवळपास 18 वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। यापूर्वी गिरणी कामगारांच्या प्रश्नावरून ठाकरे बंधू एकत्र पाहायला मिळालेले होते। त्याचबरोबर अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये देखील आपल्याला ठाकरे बंधू एकत्र आलेले पाहायला मिळत होते। ही दोन्ही दृश्य आपण पाहतो आहोत। वरळी डोममध्ये सभागृहामध्ये तयारीचा आढावा बाळा नांदगावकर घेत आहेत। तर दुसरीकडे राज्यभरातून मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक हे मुंबईसाठी रवाना होत आहेत। पुण्यामधून देखील मोठ्या संख्येनं तर नागपूर विमानतळावर मुनगंटीवार आणि बावनकुळे यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे। ही दृश्य आपण पाहतो आहोत। सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपचे नेते आपसात चर्चा करतायत। एकीकडे ठाकरे बंधूंचा आज विजय मेळावा तर दुसरीकडे भाजपचे दोन दिग्गज नेते हे नागपूर विमानतळावर आपल्याला चर्चा करताना पाहायला मिळतात। या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत। सध्या पुण्यावरून ठाकरेंचे शिवसैनिक त्याचबरोबर मनसैनिक हे मोठ्या संख्येनं आता मुंबईसाठी रवाना होत आहेत। 10 वाजता साधारणपणे या मेळाव्याला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे। तत्पूर्वी बाळा नांदगावकर आणि मनसेचे इतर नेते हे वरळी डोममध्ये दाखल झालेले आहेत। सभागृहामध्ये संपूर्ण मेळाव्याच्या तयारीचा आढावा ते घेतात। संदीप देशपांडे त्याचबरोबर अविनाश अभ्यंकर आणि इतरही नेते हे वरळी डोम सभागृहामध्ये आता पोहोचलेले आहेत। पहिल्यांदा राज ठाकरे बोलणार आणि नंतर उद्धव ठाकरे यांचं भाषण होणार अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे। त्याचबरोबर सुप्रिया सुळे या देखील भाषण करतील अशी शक्यता वर्तवली जाते। तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी आपण पाहतोय अशा प्रकारे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते हे एकत्र आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि आता मुंबईसाठी ते रवाना होत आहेत। तर ही दृश्य आपण पाहतो ठाण्यामध्ये देखील आता मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि ठाकरेंचे शिवसैनिक हे एकत्र आलेले आहेत। एकत्रच मोठा जल्लोष करत मोठं शक्ती प्रदर्शन करत हे कार्यकर्ते आता वरळी डोमसाठी रवाना होत आहेत। तर वरळी डोम परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत। बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेली आहे। बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि त्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंचा फोटो या बॅनरवर आणि या ठिकाणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी जमाला सुरुवात झालेली आहेत आणि याच ठिकाणी सर्व तरुण या ठिकाणी आता जमाला सुरुवात झालेली आहे आणि घोषणाबाजी देखील द्यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे नक्कीच या ठिकाणी मराठी ज्या पद्धतीने सर्व माणसं आणि या ठिकाणी मेळाव्यात जमणार आहेत त्यामुळे नक्कीच महिला वर्ग असेल इतर देखील या ठिकाणी जमाला सुरुवात झालेली आहे। काय सांगाल आज मराठीच्या मुद्द्यावरती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी दोन्ही पक्षाकडनं या ठिकाणी एकत्र तर वरळी डोम